नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आता जाऊया वृषभ राशीकडे. वृषभ रास ही शुक्राची रास आहे. आता आपल्याला शुक्र म्हणजे काय हे आपण शिकलो आहे ढोबळमानाने, प्रायमरी शुक्र आपण शिकलो. तर वृषभ राशीचं बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स काय? तर वृषभ राशीचा स्वामी शुक्र. वृषभ ही निसर्ग कुंडलीप्रमाणे धनस्थानातली म्हणजे द्वितीय स्थानामधली रास. परत वृषभ रास ही अर्थ त्रिकोणातली पहिली रास आणि ही पृथ्वी तत्वाची रास. अर्थ त्रिकोणामधली रास आहे आणि धनस्थानातली रास आहे. त्यामुळे धनस्थान हे कौटुंबिक प्रॉपर्टी, स्वतःची प्रॉपर्टी, बचत, आय, खाण्याच्या गोष्टी, वाचा, या सगळ्या गोष्टींची ही रास आहे. ही वृषभ रास शुक्रस्वामी धनस्थान ही अतिही स्थिर राशी आहे. ही घसा, गळा, मान, युस्टेशन यावर तोंडावरचे जे अवयव आहेत आपल्या चेहऱ्यावरचे, फेसवरचे, त्याची आतली रचना, हे सगळं या राशीमध्ये दिसतं. ही सहनशील रास आहे. पहिली मेष रास जी आहे ती ॲग्रेसिव्ह आहे. हिला स्पर्धात्मक आयुष्य आवडतं, हिला रुटीन आवडत नाही. त्याच्याबरोबर विरुद्ध वृषभ रास आहे. वृषभ रास ही अतिशय सहनशील आणि तिला रुटीनच आवडतं. तिला अजिबात अचानक गोष्टींची तिला वावड आहे. त्यांना सगळं डिटर्मिन, डिसिप्लिन असं व्यवस्थित लागतं. स्वतःमधला रिसोर्सफुलनेस, कला, एकूणच क्रिएटिव्हिटी, भौतिक गोष्टींबद्दल यांना खूप आसक्ती आहे. संपत्ती, पैसा, स्वतःच्या हक्काची वास्तू, आयुष्यातल्या चैनीच्या गोष्टी आणि मटेरियल लाईफमधून आनंद मिळवणारी ही रास आहे. शुक्र स्वामी असल्यामुळे स्वतःच्या अधिकारात, स्वतःच्या चॉईसप्रमाणे, स्वतःच्या ताब्यात असलेल्या भौतिक गोष्टी या तिला फार महत्त्वाच्या आहेत. अतिशय पझेसिव्ह रास आहे. स्वतःच्या गोष्टींबद्दल तिला पझेशन असतं. अतिशय भावनात्मक निर्णय देणारी रास आहे. स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःच खूप कष्ट घेणारी आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहणं यांना आवडत नाही. कारण वृषभ, कन्या, मकर ह्या पृथ्वी तत्वाच्या ज्या राशी आहेत या जमिनीवर पाय घट्ट रोवू नयेत. या अतिशय वर्तमानात जगणाऱ्या राशी आहेत आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी, स्वतःला आवश्यक असणारं जे काही ऐहिक सुख आहेत ही स्वतः मिळवतात धडपड करून. ती कधी कष्टाला मागे पुढे बघणाऱ्या राशी नाहीत. या स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी ते खूप कष्ट घेतात. आणि ही रास द्वितीय स्थानातली, त्याच्यामुळे खाण्याच्या स्थानातली, आणि शुक्राची रास, जो शुक्र चैनीचा, लक्झरीचा कारक आहे. त्याच्यामुळे या राशीच्या लोकांना अतिशय सगळ्या ज्या गोष्टी वापरायला लागतात ना या ब्रँडेड पाहिजेत. साध्या चालतील, त्यांना फार अगदी महागातल्या गोष्टी हव्या असतात असं नाही, पण कशाही नाही चालत. त्या ब्रँडेड असतील तर त्या चांगल्या आहेत. कारण सुरक्षितता हा जगण्याचा मंत्र असतो यांचा. म्हणून यांना स्वतःला चैनीच्या गोष्टी मात्र अत्यंत आवश्यक आहेत. हा जो शुक्र आहे धनस्थानातला, इथे सगळी पंचेंद्रिय आहेत. त्याच्यामुळे चांगला सुवास असणाऱ्या गोष्टी, चांगले परफ्युम्स, चांगलं अन्न, खूप लक्झरियस अन्न खायला यांना आवडतं. कलात्मक गोष्टी, क्रिएटिव्हिटी यांच्याकडे खूप आहे आणि यांना सर्व कलांमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. यांची कला ही काहीतरी निर्माण करणारी कला आहे. उत्तम स्कल्पचर आर्टिस्ट हे वृषभ राशीचे असू शकतात. हे खूप विश्वासू, प्रेमळ, सर्व नात्यामध्ये हे प्रेमळ आहेत. कारण हा चंद्र आहे वृषभ राशीतला. चंद्र हा मनाचा कारक आहे, चंद्र आईचा कारक आहे आणि हा चंद्र शुक्राच्या राशीमध्ये आहे. चंद्र हा स्त्रीकारक ग्रह, शुक्र हा स्त्रीकारक ग्रह. चंद्र भावनांचा ग्रह, शुक्र सबकॉन्शियस भावना, माइंडमधल्या भावनांचा ग्रह. त्याच्यामुळे वृषभ राशीची माणसं ही अतिशय प्रेमळ असतात, मैत्रीपूर्ण असतात, पण स्वतःच्या कोशात राहणारी आणि खूप रूढीप्रिय असतात. उगाचच्या उगाच आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करायला त्यांना आवडत नाही. घर बदलणं यांना आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये रिस्क आहे. आणि अशा ठिकाणी राहायला त्यांना आवडत नाही की जिथे माणसांपासून वेगळे आहेत, कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आहेत, तिथे आपल्याबरोबरचे कोण आहेत आपल्या ओळखीतलं नाही, असल्या रिस्क घ्यायला त्यांना अजिबात, त्यांना रिस्क घेणं मुळीच आवडत नाही. पृथ्वी तत्वाची असल्यामुळे ही माणसं प्रचंड जबर इच्छाशक्तीची आहेत. स्वतःच्या मार्गावरही ठाम असतात.
पक्कं घर, स्वतःचं कुटुंब, उबदार कुटुंब, या गोष्टींमध्ये खूप खोलवर अतिशय याच्यामध्ये त्यांना पेशन्सनी त्या गोष्टी त्या हव्या असतात. हे हवंच असतं. एकदा दिलेल्या शब्दाला हे लोक फार पक्के आहेत, कारण शब्द देणं म्हणजे वाचा, या वाचा स्थानातलीच ही रास आहे आणि पृथ्वी तत्वाची असल्यामुळे हे डळमळीतपणा यांच्यात अजिबात नाही. प्रगती करणाऱ्यांना हे नक्षत्र हे खूप चांगलं आहे. ही माणसं जरा कॉन्झर्वेटिव्ह वाटतात, कारण भावनिक त्रासापासून, अचानक येणाऱ्या गोष्टींपासून हे स्वतःला जपायला बघतात. भावनिक बदल, प्रगतीसाठी बदल शक्यतो हे करायला तयार नसतात. ही शुक्राची रास आहे. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षणाचा ग्रह आहे, त्याच्यामुळे हे लोक खूप रोमॅन्टिक पण असतात. तसंच यांच्यामध्ये खूप घट्ट प्रेमाची भावना असते. पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे स्वतःची स्थिती जपतात. नवीन गोष्टीत पाऊल ठेवणं, बेधडक जाणं हे यांच्या स्वभावातच नाही. समजा एखाद्या वृषभ राशीच्या व्यक्तीची बदली दुसऱ्या गावी झाली असेल, तर ती व्यक्ती आधी वृषभ, कन्या, मकर या तीनही राशींमध्ये सावधपणा आणि मेथॉडिकल वागणं हे प्रत्यक्षपणे दिसतं. त्याच्यामुळे ही माणसं पटकन नवीन जागी गेली, लगेच गेली ऑफिसमध्ये काम केलं, मग संध्याकाळी जाऊन जागा शोधली, असं रिस्क घेण्याचं काम हे करत नाहीत. हे आधी जातात, तिथे जागा बघतात, राहण्याची जागा सुरक्षित शोधतात, चांगल्या ठिकाणीच ते राहतात, यांना सगळ्या गोष्टी चांगल्याच लागतात आणि मग ते ऑफिसमध्ये जाऊन आपलं टेबल कसं आहे, आपली केबिन कशी आहे याची आधी पाहणी करून येतात. अचानक दिले तुम्हाला, चला जा, तुम्हाला डेप्युटेशनवर पाठवलं आहे, अमक्या ठिकाणी जा, अमक्या ऑफिसमध्ये जा, तिथे मॅनेजर म्हणून जा, हे असलं त्यांना मानवत नाही. काय माहीत कशी आहेत लोक, सहकारी कसे आहेत काय माहीत, ज्यांच्याशी डील करायचे बँकेमध्ये बसून ती येणारे कस्टमर कसे आहेत काय माहीत. शुक्र हा बिझनेसचा कारक आहे, त्याच्यामुळे हे बँकांसारख्या, शुक्र हा फायनान्स आहे, कॅश आहे, त्यामुळे बँकांसारख्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्समध्ये काम करणारे हे लोक असतातच. पण यांना शांत आयुष्य आवडतं. नवीन गोष्टीत पाऊल ठेवण्याआधी 10 वेळा त्याची सुरक्षितता ते तपासून बघतात. कुठल्याही अचानक बदलाने ते गोंधळतात. आयुष्यातल्या साध्या पण उत्तम गोष्टींची त्यांना आवड आहे. अतिशय स्थिर आणि विश्वासार्ह असे हे लोक आहेत. हा चंद्र म्हणजे आनंदी माणसं. खूप उत्सुकतेमुळे अनेक गोष्टींचं ज्ञान असतं, पण यांना काळज्यांचा त्रास होतो, कारण हे खूप गोष्टींमध्ये खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट यांची खूप जास्त असते. या वृषभ राशीमधलं पहिलं नक्षत्र आहे कृत्तिका. इथे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चरणात कृत्तिकाच्या वृषभ रास असते. दुसऱ्या चरणाला ती सुरू होते. इथे थोडा मेषेचा स्वभाव पण येतो. अगदी तावून सुलाखून माणसाला घेणारी ही रास आहे. प्रकाश, तेज, उष्णता देणारा हा रवीचं हे नक्षत्र आहे. सगळ्या वाईटपणाचा, काळेपणाचा, डलनेसचा, कमीपणाचा, पापाचा या सगळ्याला पवित्र करणारा हा रवी आहे. रवी हा त्यांच्या नक्षत्राचा स्वामी आहे आणि कृत्तिका नक्षत्राचं दुसरं जे चरण आहे याचा स्वामी हा कन्या राशीचा बुध आहे. आपण ते पुढे बघूच या. कुटुंब आणि मित्र हे त्यांना फारसे जवळ नसतात. मित्र नसतात असं नाही. शुक्र हा लोकाभिमुखच ग्रह आहे, भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे, पण तो तुळेत जास्त तसा वागतो. वृश्चिकेमध्ये ते कॉन्झर्वेटिव्ह असतात, ठराविकच मित्रांशी ते बोलतात. या लोकांना खायला आवडतं, कारण ही रसनेचीच रास आहे. शुक्र रसनेचा म्हणजे जिभेचा कारक, चवीचा कारक आहे. उगाचच फिरायला जाणं हे फारसं त्यांना आवडत नाही. कुठलीही गोष्ट ना शिस्तीने, ठरवून, ठराविक पद्धतीने, मेथॉडिकली केली तर ती सुरक्षित असते आणि ती चांगली असते, हा त्यांचा मंत्र आहे. ह्या वृषभ राशीमध्ये येणारं जे कृत्तिका नक्षत्र हे ह्या नक्षत्रामध्ये सौंदर्यपूर्वक आणि कवितांवर प्रेम करणार आहे. कारण असं आहे की कृत्तिका नक्षत्र हे रवीचं आहे आणि रवी हा पंचम स्थानातली रास आहे रवीची. त्यामुळे त्याला नाटकीयता आवडते, कविता, गाणी याची त्याला आवड आहे रवीला, कारण तो एंटरटेनमेंटच्या स्थानामधलाच ग्रह आहे. आणि कृत्तिका नक्षत्राचं जे वृषभ रास आहे ही शुक्राचीच रास आहे. शुक्र म्हणजे क्रिएटिव्ह सेल्फ एक्सप्रेशन, त्यामुळे कल्पना रंगवणारे, कवितांवर प्रेम करणारे, खूप प्रेमाने एकमेकाशी समोर येणारे असे हे लोक आहेत. हे ब्राईट असतं, ब्राईटनेस शुक्रामध्ये आहे. हे चांगल्यापैकी खादाड असू शकतात. हे स्वतःच्या घराचे मालक असतात, कारण दुसऱ्या कोणाची फेवर घेणं हे अर्थत्रिकोणातल्या राशींना आवडत नाही.
ते कॉन्झर्वेटिव्ह आहेतच. वृषभ राशीचं व्यक्तिमत्व ही शुक्राची रास आहे, त्यामुळे मोहक व्यक्तिमत्व आहे, फेअर कॉम्प्लेक्शन. आणि वृषभ रास तिचं चिन्ह आहे बैल. तुम्ही कधी नीट जवळून जर बैलाला पाहिलं तर बैलाचे डोळे फार बोलके असतात, फार सुंदर टप्पोरे डोळे असतात बैलाचे. बैल का त्याचं चिन्ह आहे तर ही शेतकऱ्याची रास आहे पृथ्वी तत्वाची असल्यामुळे. आणि बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. बैलाशिवाय नांगरणी शक्य नाही, आधुनिक काळातली गोष्ट सोडा. त्याच्यामुळे वृषभ राशीचं चिन्ह बैल आहे आणि त्यांचे डोळे खूप चांगले असतात. वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्राचे गोल चेहऱ्याचे हे लोक असतात. आरोग्य चांगलं असतं, जुन्या परंपरा पाळणारे असतात. वृषभ, कन्या, मकर या तीनही राशी कॉन्झर्वेटिव्ह आहेत. यांना जुन्या परंपरांमध्ये काय आहे हे विचारण्याची गरज नाही, त्या पाळायच्या असतात. कारण हे कुटुंबवत्सल आहे, कुटुंबस्थानामधली रास आहे. कुटुंबवत्सल असल्यामुळे काही ठराविक संस्कार, काही ठराविक जुन्या गोष्टी या मागून पुढे नेणं हे त्यांचं ते कर्तव्य समजतात. ही पृथ्वी तत्वाची रास आहे. हे शुक्राची रास असल्यामुळे मंगळाच्या राशींसारखे शीघ्रकोपी नाही, ते कधीतरी रागावतात आणि मग परिणामाची पर्वा मात्र करत नाहीत. क्वचितच पहिली महत्त्वाचं ही राशी जी आहे ना, ही स्थिर राशी आहे आणि ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याचा सल्ला हा कधीच मानायचा नसतो. 2, 5, 8, 11 या स्थिर राशी आहेत, यांना सल्ला द्यायचा नाही, तो मानला जाणार नाही, हे नक्की लक्षात ठेवा. कारण या स्थिर राशी आहेत, या फक्त स्वतःच्या मनाच्या प्रमाणे वागणाऱ्या राशी आहेत. गंभीर प्रवृत्तीचे, पूर्ण आत्मविश्वासाने आणि पूर्ण एफिशियंटली काम करणारे आहेत. संगीत, दागदागिने, कपडे यांचा शुक्र कारक आहे, त्यामुळे यांना त्याची आवड असते. तसंच या राशीमध्ये जगण्याची पद्धत जी असते ना, हे मेथॉडिकल आहेत अतिशय. म्हणजे ते कुठेही राहिले, लग्नाच्या आधी असो किंवा नंतर असो, घरातल्या वस्तूंची जपणूक, घरातल्या वस्तू ठेवणं. आणि वृषभ राशीच्या ज्या बायका असतात ना, यांना शुक्र हा खाण्याचा कारक आहे, त्यामुळे यांना स्वयंपाकाची आवड आहे. मुळात वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चीचा आहे आणि वृषभेतला चंद्र म्हणजे आई. त्यामुळे रोहिणी नक्षत्रामध्ये शुक्राची रास आली हे चंद्राच्या नक्षत्रामध्ये, की पालन पोषण करणं म्हणजे स्वयंपाक पाणी करणं हे त्यांना फार आवडतं. पण या वृषभ राशीच्या लोकांच्या स्वयंपाकघरामध्ये दुसऱ्यांना थारा नाही बरं का. त्यांना स्वतः जे ते काम करतात तिथे दुसऱ्यांनी ढवळाढवळ केलेली अजिबात आवडत नाही. कारण ही स्थिर स्वभावाची राशी आहे, ही शुक्राची राशी आहे. त्यामुळे खाण्याच्या गोष्टीतसुद्धा सौंदर्य त्यांना बघता येतं. भाज्या आणल्या असतील बाजारामधून तर त्या टेबलावर मांडणं, तेही कलात्मकतेने मांडणं. रंगसंगती शुक्राला फार उत्तम येते, त्यामुळे यांच्यामध्ये ती एक सुरेख कला असते. उत्तम रांगोळी काढणारे, उत्तम ड्रॉइंग असणारे क्रिएटिव्ह लोक असतात. पण या लोकांच्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते, त्यांची स्वतःची. यांच्याकडे ओरिजिनल क्रिएटिव्हिटी असते, कोणाची तरी नक्कल करणारी ही रास नाही. परत शुक्र हा धनस्थानात म्हणजे कुटुंबस्थानातला कॉन्झर्वेटिव्ह राशीचा स्वामी आहे. त्याच्यामुळे कुटुंबवत्सल आहे आणि रूढी पाळणारे, जुन्या पूर्वापार चालत आलेल्या देवधर्माच्या गोष्टी पाळणारे असे हे थोडे धार्मिक पण आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतात. दुसऱ्या कोणीतरी त्यांना सांगून ते काहीही ऐकत नाहीत. रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि इथे रोहिणी नक्षत्रामध्ये डोळे फार चांगले असतात. मुलींचं जर रोहिणी नक्षत्र असेल वृषभ राशीत तर यांचे डोळे फार चांगले असतात. पण यांचं मन चंचल आहे, कारण चंद्र हा चंचल ग्रह आहे, फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. यांचं व्यक्तिमत्व अतिशय गोड आहे. जर कष्ट केले तर या उत्तम प्रगती करू शकतात. चंद्र स्वामी असल्यामुळे यांच्याकडे कल्पनाशक्ती उत्तम असते. आयुष्यामध्ये हे यशस्वी होतात. जोडीदाराचं यांना आकर्षण आहे, कारण शुक्र हा जोडीदार आहे. त्यामुळे प्रेमळ वैवाहिक सुख यांना मिळतं. यांना जास्त जर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ताण दिलात ना तर यांना तो आवडत नाही. गोष्टी सहजपणे कराव्यात, छान कराव्यात, आपल्या मनाप्रमाणे क्रिएटिव्हिटीने कराव्यात. असे साधे जगणारे पण स्वतःच्या तत्वाला मुरड न घालणारे हे लोक आहेत. वृषभ राशीतलं तिसरं नक्षत्र मृग नक्षत्र आहे. या मृग नक्षत्राचं चिन्ह आहे हरणाचं डोकं. हरिण जसं पायामध्ये डोकं घालून चरताना 10 वेळा वर डोकं उचलून बघतं, परत चरतं, परत वर बघतं, कारण त्याला संशय असतो की आपण कधी कुणाचं भक्ष्य होतोय. ही संशयी वृत्ती या वृषभ राशीमध्ये कायम असते. अर्थात ही वृषभ राशीतलं नक्षत्र असल्यामुळे बाग बगीचे, जंगलात फिरणं, जंगलातल्या गाईडचं काम हे यांना आवडतं.
सहानुभूती, सहनशक्ती, कल्पनारम्यता, खरेपणा हे सगळं या नक्षत्रामध्ये आहे. चंद्र आणि शुक्र या स्त्री ग्रहांचा या नक्षत्रावर अंमल आहे. चंद्र आईच्या क्वालिटीज, शुक्र स्त्री सौंदर्याचा कारक, त्यामुळे अभिजात लावण्य आणि सौष्ठव असलेली स्त्री आणि नंतर शारीरिक सौंदर्य आणि आकर्षक स्त्रीत्व हे पुरुषांवर सत्ता गाजवणारी वृषभ रोहिणी असते. कारण रोहिणी हे स्त्रीत्व दाखवणारच नक्षत्र आहे. चंद्र हा स्त्रीकारक ग्रह आहे. वृषभ राशी शुक्र या स्त्रीकारक ग्रहाची रास आहे. ती सौंदर्याची रास आहे, मोहकपणाची रास आहे आणि भिन्नलिंगी आकर्षण आहे. त्यामुळे पुरुषांवर सत्ता गाजवणाऱ्या ह्या स्त्रिया असतात. चंद्र समुद्रावर इफेक्ट करतो, त्यामुळे मरीनच्या गोष्टी पण ह्या दाखवतात. व्यक्तिमत्व निरोगी राहावं म्हणून औषधशास्त्र यात येतं. कारण शुक्राची ही रास आहे. शुक्र म्हणजे शुक्राचार्य, ज्याला संजीवनी विद्या प्राप्त झालेली होती खूप मोठं तप करून. त्यामुळे हिलिंगचं नॉलेज यांच्यात उपजत आहे. औषधशास्त्र यांना उपजत येतं. हे लोक अतिशय सुखी, प्रगती करणारे, सहृदय, साधूसारखे शांत, चांगले शिक्षक असतात, आईला जवळचे असतात, प्लेझंट स्पीकर्स असतात. पण कधीकधी हे उर्मटही होतात रवीच्या नक्षत्रामध्ये. आपण यानंतर बघणार आहोत वृषभ राशीमधली ही जी नक्षत्र आहेत सगळी, यांचा प्रत्येक चरणामध्ये हे कसे परिणाम देतात. वृषभ राशीमध्ये आपण कृत्तिका नक्षत्र ढोबळमानाने पाहिलं आहे, कृत्तिका, रोहिणी, मृग. पण आता आपण प्रत्येक नक्षत्राचा स्पेसिफिक बघूया काय दाखवतं हे नक्षत्र. कृत्तिका नक्षत्र हे रवीचं आहे आणि जेव्हा एक नक्षत्र 2 राशींमध्ये विभागलं जातं तेव्हा दोन्ही राशींचा थोडा थोडा स्वभाव त्या नक्षत्रामध्ये असतो. आता रवी स्वामी 2 राशी वृषभ आणि म्हणजे मेष कृत्तिका आणि वृषभ कृत्तिका, याचं चिन्ह आहे धारदार सुरी, दोन्ही बाजूला धार असलेली सुरी. आणि चंद्र हा आपण बघतो या नक्षत्रातला, तर चंद्र हा माणसाच्या भावना दाखवतो. त्यामुळे इथे या भावना जरा दाहक असतात. रवी हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. मेष रास मंगळाचीच आहे आणि रवीचं चरण जे कृत्तिकाचं येतं पहिलं ते मेष राशीमध्ये येतं. आता वृषभ रास कृत्तिका नक्षत्र म्हणजे शुक्राची रास आणि रवीचं नक्षत्र, आणि कृत्तिका नक्षत्राचा 2रा, 3रा आणि 4था चरण हा वृषभ राशीमध्ये येतो. 2रा चरण हा कन्येचा बुध, 3रा चरण हा तुळेचा शुक्र आणि 4था चरण हा वृश्चिकेचा मंगळ. जेव्हा ही वृषभेमध्ये रवी स्वामी आहे त्यावेळेला या शुक्राची जी रास आहे ना, यांना काहीही वाया घालवायला अजिबात आवडत नाही. जुन्या गोष्टींमध्ये यांचा जीव असतो. या कॉन्झर्वेटिव्ह आहेतच. वृषभ, कन्या, मकर राशी या तीनही ज्या पृथ्वीतत्वाच्या राशी आहेत ना, या जुन्या गोष्टी जपणाऱ्या राशी आहेत. त्याच्यामुळे वृषभ कृत्तिकामध्ये सुद्धा जेव्हा एखादी नवीन गोष्ट ते आणतात कुठल्या तरी ह्या गोष्टीला पर्याय म्हणून, तेव्हा ही पर्याय आणल्यानंतर ही गोष्ट बाद होत नाही, ती पण जागेवरच असते. वृषभ राशीचं घर म्युझियम असतं असं म्हटलं जातं. कारण काहीही टाकायचं नाही, त्यांचा विश्वासच नाही टाकण्यावर, सगळं जपणूक करणं. कारण ह्या कुटुंबस्थानातली रास असल्यामुळे कुटुंबाची जपणूक, कुटुंबातल्या गोष्टींची जपणूक, घरातल्या गोष्टींची जपणूक करणारी ही रास आहे. यांचं डिटर्मिनेशन फार पक्कं असतं आणि यांचा इंटेलिजन्स शार्प. जिथे जिथे रवी आहे, मग तो राशीचा स्वामी असो, नक्षत्राचा स्वामी असो, चरण स्वामी असो, जिथे जिथे रवी आहे तिथे तिथे शार्पनेस इंटेलिजन्सचा दिसणारच आहे. अतिशय शार्प इंटेलिजन्स असतो. यांना कोणी बांधून ठेवू शकत नाही. स्वकर्तृत्वाने हे पुढे जातात. यांचे स्वतःच्या विचारावर विश्वास असतात. यांच्या गोष्टींवर विश्वास असतो. दुसऱ्या कोणीतरी काहीतरी सांगितलंय त्याच्यावर नसतो. शुक्राबरोबर शनीला पण अँटी गोष्टींची आवड आहे. कामामध्ये खूप पेशंट असतात. वृषभेमध्ये रवी स्वामी आहे नक्षत्राचा, त्यामुळे माणसांची प्युअर एनर्जी आणि ब्लंट अप्रोच टू लाईफ, यांचा अप्रोच ब्लंट असतो. हे कधीही सबमिसिव्ह होत नाहीत. एखाद्या गोष्टीमध्ये त्यांचा निर्णय हा निर्णय, यात फेरविचार, अभिप्रेत नाही. कारण हे पक्क्या विचारांचे लोक असतात. एखाद्या कामातलं न आवडलेलं ते लगेच खरेपणाने सांगून टाकतात. सुधारण्याच्या जागा दाखवतात. दुसऱ्या माणसाला प्लीज करायचं आहे म्हणून बोलणं हा शुक्राची रास असून सुद्धा यांना जमत नाही.
दुसऱ्या माणसाला प्लीज करण्यासाठी हे बोलत नाहीत, खरं काय आहे ते बोलतात. कारण रवी हा सूर्यप्रकाश आहे, त्याच्यामध्ये खोटेपणाला थारा नाही. यांचा ॲटिट्यूड ट्रुथफुल एनर्जीचा आहे. हे रवीचं नक्षत्र असल्यामुळे असं बोलतात ना, तरीसुद्धा रवी हा लोकप्रियतेचा आणि कीर्तीचा कारक आहे. त्यामुळे ही माणसं लोकप्रिय असतात, कारण ही खऱ्या टीका करतात. दुसऱ्या माणसाला प्रगती व्हावी अशी टीका असते. या लोकांच्या मधलं बेस्ट पोझिशन म्हणजे हे लोकांच्यामध्ये एक नंबर होतात. रवी हा कधीही खालच्या पातळीवर राहत नाही. हे रवीचं नक्षत्र आहे. त्यामुळे वृषभ, कृत्तिका ही माणसं एक नंबरला असतात. जर शुक्र धनस्थानामध्ये असेल तर हे प्रोफिशियंट इन कुकिंग. आता वृषभ राशी चंद्राची उच्चीची रास आहे कृत्तिका नक्षत्राच्या 3 अंशापर्यंत, म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये. चंद्राची उच्चीची रास आणि शुक्राची रास म्हणजे रसनेची रास, क्रिएटिव्हिटीची रास, घराची रास, घरातल्या प्रेमाची रास, वात्सल्याची रास. त्यामुळे अर्थातच कुकिंग हा त्यांचा प्राण असतो. त्यांना दुसऱ्या कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही आपल्या स्वयंपाकघरामध्ये. आणि नुसती ढवळाढवळ नाही, वृषभ राशीच्या बाईनी समजा शेजारणीला आपल्या वाटीत धरून काहीतरी घालून काहीतरी पदार्थ दिलाय, नवीन केलाय म्हणून दिलाय, तिने छान म्हणणं अपेक्षित आहे. रवीचं नक्षत्र यांना बाट पाहिजे टाळ्या वाजवणारे, त्याच्यावरती उल्लेख नाही केला, अनुल्लेखाने मारलेले ना अजिबात चालत नाही. रवी येतो. पण त्या बाईने दुसऱ्या दिवशी वाटीतून पदार्थ परत दिला. ही अशी वाटी धरून बघते, माझीच आहे का दुसरी आहे, त्या वाटीतला पदार्थ काढते, तिच्या घरी जाऊन तिला ती वाटी परत देते. अगं ही माझी नाही, माझी दे. हो, काय बिघडतं? आपली भांडी दुसऱ्यांनी वापरलेली चालत नाहीत. दुसऱ्या घरामध्ये त्या देतील, पण ती परत तशीच आली पाहिजेत. इतका पॉझेसिव्हनेस प्रचंड असतो, कारण ही कुटुंबस्थानामधली रास आहे. यांचा ॲटिट्यूडच तसा असतो. हे अतिशय उत्तम असतात. डिझाईन, आर्ट्स आणि क्राफ्ट्स, अतिशय ओरिजिनॅलिटी असते यांची क्राफ्ट्समध्ये. यांच्या अंगची जी कला असते ना, ही दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही. इतकी एकमेवा द्वितीय असते आणि तिचा त्यांना सार्थ अभिमान असतो. कृत्तिका नक्षत्र रवीचा आहे, अभिमान असला नाही तरच नवल. पण अभिमान असला तरी हा गुरु नाही आहे. त्याच्यामुळे हे दुसऱ्याला शिकवणं, आपली विद्या दुसऱ्याला देण्यासाठी सबमिसिव्ह होणं हे यांना मान्य नाही. या स्वतःच्याच पोझिशनमध्ये राहतात. अतिशय उत्तम शुक्राची रास असल्यामुळे हे चांगले बिझनेसमन असतात. तसे हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण उत्तम पदार्थ करणारे, हे कुकिंग चांगलं करतात. त्याच्यामुळे हॉटेल इंडस्ट्री पण यांना चांगली असते. मला एक प्रसंग आठवतोय, तुम्ही चिनीकम पिक्चर पाहिला असेल, आता अचानक मला आठवला. त्याच्यामध्ये तब्बू त्याच्या अमिताभ बच्चनच्या हॉटेलमध्ये जाते आणि तिथे ती हैदराबाद बिर्याणी मागवते. आणि ती बिर्याणी बनवणारा जो असतो त्याचं लक्ष स्वतःच्या बायकोच्या फोटोकडे असल्यामुळे मिठाची आणि साखरेची बरणी जवळ येते. मिठाच्या ऐवजी तो साखर घालतो आणि त्या तब्बूच्या टेबलावर नेऊन देतो. ती परत पाठवते. तर तो अमिताभ बच्चन विचारतो, परत कशी आली ही बिर्याणी, काय झालं? त्यामुळे ती बाई म्हणते, ही गोड आहे. त्यांनी चाखून पाहिली तर खरंच गोड झाले असते. मग तो त्या कुक जो होता त्याला विचारतो, रे सगळं झालं, पण हे जे आहे ना की माझ्या हॉटेलमधली गोष्ट ही एकमेवा द्वितीयच आहे आणि ती अशीच असली पाहिजे. हे गणित असतं. वृषभ राशीच्या शुक्राच्या कृत्तिका नक्षत्रातल्या बाई किंवा पुरुष यांच्या कुकिंगचं गणित असतं. हे या प्रकारेच चमच्यानी, थेंबानी, काड्यांनी मोजून गोष्टी घालणं, अंदाजानी नाही, परफेक्शन. रवी हा परफेक्ट ग्रह आहे. त्यामुळे ह्या कृत्तिका नक्षत्रामध्ये परफेक्शन असल्यामुळे दुसऱ्याच्या चुका यांना पहिल्या दिसतात आणि हे स्वतः अतिशय लोकप्रिय असतात. हे कीर्तीचा रवी कारक आहे. जेव्हा प्रथम चरण आहे हा द्वितीय चरण आहे या कृत्तिका नक्षत्राचा, जो आपण शुक्राच्या राशीत बघणार आहोत. आधी मुळात हा द्वितीय चरण जो आहे हा शुक्राची रास, रवीचं नक्षत्र आणि शनीचं द्वितीय चरण हे मकर राशीच्या शनीचं आहे. इथे चंद्र 3 अंशापर्यंत उच्चीचा आहे. रवीच्या नक्षत्रामध्ये मन स्वच्छ आणि पवित्र होतं. चंद्र आणि रवी हे मित्र आहेत. मनामध्ये प्रचंड प्युरिटी असते. कुणाशीही वाकडं घेणं, कुणाचं वाईट करणं यांच्या मनात कधीच येत नाही. लॉजिकल, आता हे नक्षत्र शनीच्या चरणामध्ये गेल्यामुळे लॉजिकली विचार करून शुक्राच्या राशीमध्ये असल्यामुळे कम्फर्ट्स निर्माण करतात.
पृथ्वी तत्वाच्या राशीतला रवीचं नक्षत्र असल्यामुळे यांना स्टॅबिलिटी असते. कारण पृथ्वी तत्व हे राशी, या सगळ्या राशी वृषभ, कन्या, मकर या पृथ्वी तत्वाच्या राशी जमिनीवर घट्ट पाय रोवलेल्या शेतकऱ्याच्या राशी आहेत. रवी इथे प्रतिष्ठेचा कारक असतो. ही कलात्मक कामं करणारे, काव्य करणारे, पैसा आणि ऐहिक सुख यांना चांगलं मिळतं, संचय करणारी ही रास आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणाले तसं वृषभ राशीचं घर हे म्युझियमसारखं असतं. जुन्या गोष्टींच्या पेक्षा वेगळ्या नवीन गोष्टी आणायच्या सोय म्हणून, पण जुन्या गोष्टी जागेवरच राहतात. घरामध्ये फ्रीज आणला तरी दुपत्याचं कपाट दुसऱ्या खोलीमध्ये कायम राहतं, ते हालत नाही. दुसऱ्याला देणं शुक्र चॅरिटीचा कारक अजिबात नाही, तो बिझनेसचा कारक आहे. बिझनेस एंटरप्रेन्युअर आहे सप्तमामध्ये. आणि धनस्थानामध्ये तो पझेसिव्ह, घरामध्ये पझेसिव्ह असणारा शुक्र आहे. शुक्र म्हणजे गुरु नव्हे, शुक्र म्हणजे रवी नव्हे, शुक्र हा शुक्र आहे, तो बिझनेसमन आहे. अतिशय क्रिएटिव्ह, सेल्फ एक्सप्रेशन शुक्रामध्ये आहे, पण तो चॅरिटी करत नाही. शुक्र चॅरिटीचा कारक नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या घरातल्या गोष्टी कारण नसताना टाकून देणं यांना जमतच नाही. त्यांच्या त्यात भावना असतात. हे माझ्या आईने मला दिलेली साडी आहे, ही माझ्या आजीनी दिलेली बरणी आहे, ही माझ्या बहिणीने दिलेलं अमकं आहे. वर्षानुवर्ष घरात या गोष्टी तशाच असतात. घरामधल्या गोष्टी बदलून नवीन आणणं ह्या त्यांना भयंकर त्रासाचं जातं. कशाला बदलायचं? हे जुनं काय वाईट आहे, इतकं टिकाऊ घेतलंय, याच्या मागे माझ्या भावना आहेत, ह्या वाक्याला जास्त महत्त्व असतं. आणि रवीच्या नक्षत्रात असल्यामुळे त्या ते प्रतिपादन करतात आणि राबवतात. रवी राजा आहे, यांच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. अतिशय सुशिक्षित असतात, अतिशय शिस्तीचे असतात. इथे हे मकर राशीचा शनी आल्यामुळे, रवी आणि शनी एकत्र आले की बिझनेसमध्ये सुद्धा अतिशय शिस्त, सुशिक्षितपणा, विनाकारण पैसा आणि वेळ खर्च करणं यांना आवडतच नाही, अजिबात आवडत नाही. शुक्र आणि शनी हे मित्र आहेत. राशीस्वामी शुक्र, चरणस्वामी शनी हे मित्र आहेत. आणि रवीचं नक्षत्र आहे, हे तिन्ही मिळून अतिशय शिस्तबद्ध आणि क्रिएटिव्ह काम करतात. तिसरं जे चरण आहे हे शुक्राची रास, रवीचं नक्षत्र आणि कुंभेच्या शनीचं चरण आहे. अतिशय वेल बॅलन्स्ड माणसं आहेत. ही पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये स्थिरता आणि सुरक्षितता हवी असते. ही माणसं रिझर्वड असतात, कॉन्झर्वेटिव्ह असतात. यांना यांच्यासारखीच माणसं फक्त आवडतात. उगाच उठून कोणाची मैत्री करणारा हा सप्तमातला शुक्र नाही आहे, हा धनस्थानातला शुक्र आहे, वृषभ रासा. त्यामुळे कुटुंबस्थानाबद्दल ते अत्यंत पॉझिटिव्ह आहेत, पण बाकीच्या सगळ्या जगाबद्दल कुणाशी मैत्री करणारा हा तुळेचा शुक्र नाही. हे अतिशय उत्सुक असतात. कुंभेचा चरण असल्यामुळे वायुतत्वाच्या चरणामध्ये सुरक्षितपणे हार्डवर्क करतात. सारखं नवीन नवीन ज्ञान शोधणारा हा कुंभेचा शनी आहे. इथे मकर राशीच्या शनीमध्ये स्टेटस मिळतं, कुंभेच्या शनीमध्ये नवीन ज्ञानासाठी हे प्रयत्न करतात. कुंभेचा शनीचा चरण हा लाभाचा कारक आहे, त्यामुळे त्यातून ते लाभ मिळवतात. चौथा चरण जो आहे कृत्तिका नक्षत्रामधला, शुक्राची रास, रवीचं नक्षत्र आणि मीन राशीच्या गुरुचा चरण. शुक्राच्या राशीमध्ये सेक्सची भावनात्मकता आहे. अर्थातच पहिली वृषभ राशीची एक पिक्युलियारिटी अशी की हे जमिनीवर असणारे लोक आहेत. हवेत पतंग उडवणं यांना जमत नाही. हे सुरक्षिततेला सगळ्यात जास्त व्हॅल्यू देतात. ही धनस्थानातली रास आहे आणि चरणस्वामी हा मीन राशीचा गुरु आहे. त्याच्यामुळे ॲसेट्स जमवतात. रवीच्या क्रिएटिव्हिटी, स्वच्छ विचार, भावनात्मक आणि गुरु चरणस्वामी असल्यामुळे यांना इंट्युशन असते. क्रिएटिव्ह आध्यात्मिकता यांच्यामध्ये येते. इतरांच्या गोष्टींना इथे हे लोक मदतनीस होतात. वृषभ राशी मदतनीस नाही आहे, पण गुरुचा जिथे चरण येतो, कारण कृत्तिका नक्षत्राचा चतुर्थ चरण हा मीन राशीच्या गुरुचा आहे. गुरु हा चॅरिटीचा कारक आहे. कृत्तिका 4 हे लोक दुसऱ्याच्या मदतनीस होतात. ॲसेट्समध्ये देखील, क्रिएटिव्हिटीमध्ये देखील सगळीकडे ते दुसऱ्याला देणारे होतात. आध्यात्मिकतेकडे जातात, दुसऱ्याच्या गोष्टीत मदतनीस असतात. गुरु हा भाग्याचा कारक आहे, रवीचं नक्षत्र आहे, त्यामुळे दुसऱ्या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आवड आहे. रवी आणि गुरु यांचं कॉम्बिनेशन कुठे होतं तर भाग्यस्थानामध्ये. भाग्यस्थान हे गुरुच्या राशीचं स्थान आहे आणि रवीच्या म्हणजे वडिलांच्या संस्काराचं स्थान आहे. त्यामुळे इथे रवी आणि गुरुचं एकधर्मित्व होतं. म्हणून रवीच्या नक्षत्रामध्ये जेव्हा मीनेच्या गुरुचा चरण येतो तेव्हा यांना आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणं, निसर्गाच्या सान्निध्यात जाणं हे आवडतं. कारण रवी हा वनस्पतीशास्त्र आहे. रवी नसेल तर वनस्पती उगवणार नाहीत, वनस्पती उगवल्या नाहीत तर प्राणी मात्र जगणार कसे?
माणसं जगणार कशी, त्यामुळे रवी हा वनस्पतीशास्त्र आहे. म्हणून निसर्गाच्या सान्निध्यामध्ये यांना आवडतं. इमोशन्समध्ये पण यांना टॅलेंट दिसतं. एक्सप्रेशन ऑफ माइंड थ्रू क्रिएटिव्ह आर्ट हे कृत्तिका 4 मध्ये नक्की दिसतं. वृषभ रास रोहिणी नक्षत्र बघूया. रोहिणी नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र, वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. इथे कुणाची आठवण होते? श्रीकृष्णाचं नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्र वृषभ रास होती. चेहऱ्यावरती त्याच्या एक फेमिनाईन छटा होती, कारण रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र हे दोन्ही स्त्रीकारक ग्रह आहेत. त्यामुळे ही रास आणि हे नक्षत्र मुलींना फार शोभा देणारं आहे. सुंदर असतात मुली, डोळे फार सुंदर असतात. जे फेमिनाईन सौंदर्य म्हणतात ते या वृषभ राशीमधल्या रोहिणी नक्षत्रामध्ये आहे. शुक्राची रास आणि चंद्राचं नक्षत्र आहे. शुक्र चंद्र हे स्त्री, जलकारक, भावनेचे ग्रह, क्रिएटिव्हिटीचे ग्रह, आनंदाचं वातावरण, आणि चंद्र मनाचा आणि विचारांचा कारक. त्यामुळे एका राशी व नक्षत्राची माणसं असूनही विचाराची पद्धत वेगवेगळी असते. म्हणजे वृषभ राशीमधलं कृत्तिका नक्षत्राचं वागणं आणि रोहिणी नक्षत्राचं वागणं यांच्यात खूप फरक आहे. कृत्तिका हे रवीचं नक्षत्र आहे, त्यामुळे सार्वभौम आहे, स्वतःच्या विचारांनी वागणारी. वृषभ राशीला अगदी योग्य. वृषभ पण स्वतःच्या विचारांनी पॉझिटिव्ह असणारी, रवी दुसऱ्याचा विचार न करणारा. इथे रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र आलं. शुक्र आणि चंद्र यांच्यातलं सहधर्मित्व हे फक्त स्त्रीकारक ग्रह आणि भावनेचे ग्रह इथेच आहे. पण रोहिणी नक्षत्र चंद्राचं आहे, तर चंद्र हा शीतल ग्रह आहे आणि शुक्र हा गरम ग्रह आहे. त्याच्यामुळे इथे विचारांची पद्धत चंद्राच्या नक्षत्राच्या 4 पैकी कोणत्या चरणात आहे त्याप्रमाणे असते. प्रत्येक चरणाचा स्वामी हा एक एक ग्रह आहे. प्रत्येक ग्रह त्याच्याप्रमाणे वागतो, स्वभावाचा परिणाम दिसतो. जेव्हा 2 राशींमध्ये डिव्हाइड झालेलं एक नक्षत्र असतं तेव्हा सर्व चरणांचे स्वामी आणि पुढच्या राशीचा स्वामी यांच्यामध्ये काहीतरी कॉम्बिनेशन होतं. 2 चरणांचे स्वामी पूर्णपणे वेगवेगळं कॉम्बिनेशन दाखवतात. इथे चंद्राच्या प्रत्येक चरणाच्या स्वामीचा स्वभाव असे 4 प्रकारचे स्वभाव तुम्हाला रोहिणी नक्षत्रामध्ये दिसणार आहेत, कारण हे चतुष्पाद नक्षत्र आहे. वृषभ रास शुक्राची रास, रोहिणी चंद्राचं नक्षत्र, आणि याचा पहिला चरण हा मेषेचा मंगळ आहे. त्यामुळे इथे हे शुक्राचं नक्षत्र हे मंगळाशी शुक्र चंद्र चंद्र, इथे पहिला चरण हा शुक्र चंद्र मंगळ, दुसरा चरण हा शुक्र चंद्र शुक्र, तिसरा चरण हा शुक्र चंद्र बुध, आणि चौथा चरण हा शुक्र चंद्र चंद्र. त्यामुळे प्रत्येक चरणामध्ये या व्यक्तीची थेट वागण्याची पद्धत ही वेगवेगळी दिसते. तापटपणा हा सगळीकडे थोडाफार कॉमन दिसतो. जिथे रवी, मंगळ यांचे नक्षत्र किंवा चरणस्वामी येतात, कारण हे दोघंही अतिशय थेट विचार करणारे ग्रह आहेत. शुक्राचा कुठेही नक्षत्र किंवा चरणस्वामी आला की क्रिएटिव्हिटी तिथे असते. आता आपण इथे बघूया. इथे जेव्हा पहिलं चरण आलं तेव्हा मेष राशीच्या मंगळाचं हे चरण आहे. त्यामुळे थेट वागतात माणसं, ठरलेलं असतं. रोहिणी नक्षत्र हे चंद्राचं असल्यामुळे दुसऱ्याला आनंद देणारी ही माणसं असतात. अतिशय खुशाल चेंडू असतात, पण आपल्या ठरलेल्या गोष्टी आपण ठरवलं तशाच करतात, कारण ही पृथ्वी तत्वाची रास आहे. पण आनंदी राहणारी, क्रिएटिव्ह असणारी, आणि दुसऱ्याचा नात्यांचा पण विचार इथे केला जातो. दुसरा जो चरण आहे हा चरणस्वामी हा राशीस्वामीच आहे, कारण दुसरा चरण जो आहे हा शुक्राची रास, चंद्राचं नक्षत्र आणि शुक्राचंच चरण आहे. त्याच्यामुळे हे राशीस्वामीचं चरण आहे. त्यामुळे ही व्यक्ती कलात्मक, आनंद देणारे विचार आणि प्रचंड क्रिएटिव्ह असते. वृषभ राशीमधली क्रिएटिव्हिटी ही वादातीत आहे. तिसरं जे चरण आहे ते शुक्राची रास, चंद्राचं नक्षत्र आणि मिथुनेच्या बुधाचं चरण आहे. त्यामुळे कम्युनिकेटिव्ह आहे, अतिशय क्रिएटिव्हिटी आहे, लोकांपर्यंत पोचवण्याची ही कला आहे. कारण आपल्यामध्ये असलेली क्रिएटिव्हिटी, आपलं सेल्फ एक्सप्रेशन कितीही उत्तम स्कल्पचर आर्टिस्ट असाल, पण मिथुनेच्या बुधाचं चरण असेल तर तुम्ही लोकांपर्यंत पोचण्याची तुम्हाला इच्छा असते, नाहीतर तुम्ही आपल्याच घरामध्ये थांबता. चौथं जे चरण आहे ते शुक्राची रास, चंद्राचं नक्षत्र आणि कर्क राशीच्या चंद्राचं, जलकारक चंद्राचं नक्षत्र आहे. चंद्र आनंदाचा कारक आहे, शुक्र कलेचा कारक आहे, मनाच्या कल्पना, उच्च क्रिएटिव्हिटीचा. चंद्र कल्पना करणारा, चंद्रा म्हणजे मनातले विचार चंद्रामुळे आहेत, म्हणून उच्च क्रिएटिव्हिटीचे विचार असतात. त्यातून लोकांशी भावनिक ऐक्य साधतात. चंद्र शुक्र दोघंही स्त्रीग्रह, ड्रॉइंग, संगीत हे सगळं यांना प्रचंड आवडणाऱ्या गोष्टी आहेत. असं या रोहिणी नक्षत्रामधला चंद्र हा 4 वेगवेगळ्या नक्षत्र चरणांमध्ये या प्रकारे वागतो. यानंतरचं जे
जसं आता आपण बघितलं की प्रथम चरण जो आहे ते मेषेचा मंगळ स्पर्धात्मक आहे, दुसऱ्या चरणाचा जो आहे कन्येचा वृषभेचा शुक्र आहे हा कलात्मक आहे, तिसऱ्यामध्ये मिथुनेचा बुध हा कम्युनिकेशनला म्हणजे कम्युनिकेशन करणार आहे, चतुर्थ चरण हा चंद्राचा आहे, त्याच्यामुळे याच्याकडे क्रिएटिव्ह सेल्फ एक्सप्रेशन आणि ते दुसऱ्यांच्यासाठी कायम देणं हा लोकांसमोर जाणार आहे. याच्या पुढचं जे नक्षत्र आहे हे मृग नक्षत्र आहे. मृग हे मंगळाचं नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्र जे आहे ते चंद्राचं नक्षत्र आहे आणि रोहिणी नक्षत्राचं चिन्ह आहे रथ, चॅरियट. कारण ऐश्वर्य, शुक्र ही ऐश्वर्याची रास आहे, तिथलं चंद्राचं नक्षत्र त्यामुळे ऐश्वर्य दाखवणार आहे. मृग नक्षत्र मात्र हे मंगळाचं नक्षत्र आहे आणि हरणाचं डोकं त्याचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे वृषभ मृगची जी माणसं असतात ना ही दुसऱ्याकडे बघताना नेहमी संशयी वृत्तीने बघतात. यांना आपल्याकडे जे आहे त्याबद्दल दुसरा माणूस काय विचार करतो हे त्यांना आवडत नाही आणि ते जाणून तर त्यांना घ्यायचं असतं, त्यामुळे थोडे संशयी असतात. मृग नक्षत्र पहिला आणि दुसरा चरण वृषभ राशीमध्ये येतो, त्यामुळे याचे चरण स्वामी हे अनुक्रमे 5 आणि 6 म्हणजे सिंह राशीचा रवी आणि कन्या राशीचा बुध आहे. जेव्हा शुक्राची रास आहे, मंगळाचं नक्षत्र आणि रवीचा चरण आहे, अतिशय उत्तम ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट. यांना स्वतःच्या कलेची मॅनेजमेंट उत्तम जमते. हे स्वतःची कला दुसरीकडे प्रेझेंट उत्तम प्रकारे करतात, हे स्वतः करतात. दुसऱ्या माणसाला कामाला लावणं हे यांना आवडत नाही, दुसऱ्या कुणाचं काही ऐकणंही यांना आवडत नाही, कारण हे स्वतः कलेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये परिपूर्ण असतात. उत्तम कलात्मकता यांच्यामध्ये आहे. मृग नक्षत्राचं जे दुसरं चरण आहे ते कन्या राशीचं बुधाचं आहे. हे लोकाभिमुख आहेतच लोक, कारण इथे शुक्राची रास आहे, वृषभ रास ही कुटुंब स्थानातली आहे आणि शुक्र हा नातेसंबंधाचा कारक आहे, त्यामुळे सगळ्या नात्यांमध्ये यांना खूप आवड असते. पण तरीसुद्धा वृषभ मृग 2 जे आहे हे जरा डिटेल ओरिएंटेड आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये एवढी सुद्धा त्रुटी राहू नये इतकं डिटेल काम करणारं हे मंगळाचं नक्षत्र आहे. अर्थात रास शुक्राची आहे आणि चरण नक्षत्र मंगळाचं आहे आणि त्याचा चरण स्वामी बुध आहे. तर इथे बुध शुक्र यांच्यामध्ये मैत्री आहे, पण मधला जो नक्षत्र स्वामी मंगळ आहे हा काही राशीचा मित्र नाही, पण रास क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्ह सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे वृषभ रास आहे, त्याच्यामुळे यांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये हे मंगळाचं नक्षत्र कायम प्रगतीकडे स्पर्धात्मकतेने बघणारं असतं. अशी वृषभ रास अनेकविध छटा घेऊन येते आणि तुमच्या कुंडलीमधली वृषभ रास बघा कुठल्या नक्षत्र चरणामध्ये आहे, तुमच्या कुंडलीमधला वृषभ राशीचा शुक्र कुठे आहे, तुमच्या कुंडलीमधल्या नक्षत्र स्वामी कुठे आहे. म्हणजे समजा तुमच्या कुंडलीमधलं वृषभ राशीचं जर तुमचं कृतिका नक्षत्र असेल तर रवी कुठे आहे, जर रोहिणी असेल तर चंद्र कुठे आहे, मृग असेल तर मंगळ कुठे आहे, आणि या सगळ्यांच्या बलाबलाप्रमाणे तुमच्या चंद्राचं फायनल बळ ठरतं. आणि हे बघणं म्हणजे तुमचा चंद्र किती पॉझिटिव्ह आहे हे बघायचं आहे. ह्याच्याकडे कोण बघतंय का, याच्या आजूबाजूला कोण आहे का, अनेक गोष्टी आहेत चंद्राचं बळ ठरवण्याच्या. पण मुळात या राशीमध्ये याचं बळ कुठल्या बाजूचं आहे, कुठल्या बाजूचं क्रिएटिव्ह सेल्फ एक्सप्रेशन देतो, कुठल्या बाजूची कलेची छटा दाखवतो, याची क्रिएटिव्हिटी जगासमोर येते का स्वतःपुरतीच असते, लोकांच्यावर ओव्हर पॉवर होते का, स्पर्धात्मक होते का, इतक्या अनेक गोष्टी हा चंद्र इतक्या वेगवेगळ्या नक्षत्र चरणांमधून रिव्हील करत असतो. अतिशय मजेचं आहे प्रत्येक चंद्राकडे इतकं डिटेल बघणं. तुमच्या राशीकडे बघा, तुमचा चंद्र बघा आणि मग आपण पुढच्या एपिसोडमध्ये मिथुन राशीकडे जाऊया. ही अजूनच मौज मजा करणारी रास आहे. मेष राशी कायम स्पर्धात्मक आहे. वृषभ राशीला एका जागेवरनं दुसरीकडे जायलाच आवडत नाही, रुटीन सोडायचं नाही. मिथुन राशीला रुटीन अजिबात आवडत नाही. इतकी व्हरायटी या 12 राशींमध्ये आहे. म्हणून तर आपल्या सगळ्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या राशीच्या लोकांबरोबर जगण्यामध्ये आपण मजा घेतो. बरोबर आहे ना? तुम्हाला आवडलाच असेल वृषभ राशीचा माझा व्हिडिओ. तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि पुढचे व्हिडिओ बघा. मिथुन राशीच्या कुंडल्या घेऊन तयार राहा. तोपर्यंत बाय बाय.